नमस्कार, आपण पाहत आहात पोलीस विजन टाइम्स। पोलीस प्रशासन, कायदा आणि जनहिताच्या बातम्यांचा विश्वासार्ह आवाज। सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस व अपघातग्रस्त तब्बल 39 वाहने धूळ खात होऊन असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या वाहनांपैकी 25 वाहनांचे मालक ओळखण्यात यश आले असून उर्वरित वाहनांचा शोध अद्याप सुरू आहे। दीर्घकाळ ऊन, वारा, पावसाच्या संपर्कात राहिल्यामुळे या वाहनांवर गंज चढला असून अनेक वाहनांचे रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर व इंजिन नंबरही खराब झाले आहेत। त्यामुळे वाहनांच्या तपास प्रक्रियेत मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। इतकेच नव्हे तर या वाहनांमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून यामुळे पोलीस कर्मचारी आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि वायू उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन ही वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले। या आदेशानुसार भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली। या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे, मुद्देमाल कारकून पोलीस हवालदार 1320 श्यामल नारायण चव्हाण यांचे पथक नेमून त्यांना आदेश दिले। वाहनांचा मूळ मालक शोधण्यासाठी महाराष्ट्रात वाहन शोध कार्यात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्था यांची मदत घेण्यात आली आहे। या संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत आणि उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष भेट देऊन सर्व वाहनांची पाहणी केली। त्यानंतर उपलब्ध चेसिस नंबर व इंजिन नंबरच्या आधारे प्रादेशिक परिवहन विभाग, सातारा, पुणे व पिंपरी चिंचवड येथे पत्रव्यवहार करून वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात आला आहे। तसेच गंगामाता वाहन शोध संस्थेच्या माध्यमातून संबंधित वाहन मालकांना लवकरच लेखी पत्र पाठवण्यात येणार आहे। पत्र मिळताच संबंधित वाहन मालकांनी भुईंज पोलीस ठाण्यात हजर राहून आपल्या वाहनांची तपासणी करून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपले वाहन ताब्यात घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे। 7 दिवसांच्या आत वाहन ताब्यात न घेतल्यास सदर वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लिलाव करण्यात येणार असून लिलावातून मिळणारी रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली आहे। ही कारवाई पोलीस ठाण्यांमध्ये वर्षानुवर्षे होऊन असलेल्या बेवारस वाहनांच्या प्रश्नावर एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। आपण पाहत होतात पोलीस विजन टाइम्स, सत्य, कायदा आणि जनहितासाठी कटिबद्ध। बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।